नमस्कार मैत्रिणींनो, बघा आता लग्नसराई चालू आहे. तर लग्न म्हटलं की खरेदी ही आलीच आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली खरेदी म्हटलं की नववधूच्या साड्यांची आणि त्यानंतर मग घरातील इतर स्त्रियांची. आणि साड्यांच्या दुकानात गेल्यानंतर आपण एवढ्या साड्या बघून खूप कन्फ्यूज होतं आणि कोणती साडी निवडावी हे आपल्याला कळतच नाही. मग त्यासाठी आपलं अगोदरच प्री प्लॅनिंग असेल तर किती छान ना. मग तर असाच मी विविध प्रकारच्या साड्यांचे डिझाईन्स आणि प्रकार मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तर बघा, तुम्हाला आवडले तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर पाहू साड्याचे प्रकार. चला तर मग पहिला प्रकार पाहूयात बनारसी साडी. बनारसी साडी ही रेशमापासून बनवली जाते आणि त्यावरती जरीचे विणकाम असते. या जरीच्या विणकामामुळे ह्या साडीला खूप छान असा लुक येतो आणि ही साडी नेसल्यानंतर खूप रॉयल लुक देते. त्यामुळे सेलिब्रिटीजसुद्धा त्यांच्या लग्न कार्यामध्ये बनारसी साड्या नेसल्याचे दिसून येतात. ही साडी सुंदर आणि रॉयल असल्यामुळे तर तुम्हाला लग्नामध्ये इतरांपेक्षा वेगळं दिसायचं असेल तर तुम्ही नक्कीच लग्न समारंभामध्ये बनारसी साडी निवडू शकता. दुसरा साडीचा प्रकार आहे पैठणी. पैठणींमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. महाराणी पैठणी, कडियाल पैठणी, येवला पैठणी, पेशवाई पैठणी. लग्न म्हटलं की नवरी मुलीच्या साड्यांमध्ये एक तरी पैठणी असते. महाराष्ट्रीयन लग्न ही तर पैठणीशिवाय अपूर्णच असते, कारण पैठणी ही साडी नेसल्यानंतर एवढा रॉयल आणि अट्रॅक्टिव्ह लुक देते ना, तो इतर कुठल्याच साडीमध्ये येत नाही. त्याच्यामुळे नवरी मुलगी नेहमी अगोदर साड्या घेताना पैठणीला प्राधान्य देतात. पैठणी साडी बनवण्यासाठी खूप वेळही लागतो आणि प्रचंड मेहनतही लागते. त्यामुळे पैठणी साडीला एक महागडी साडी असे म्हणूनही ओळखले जाते. जर तुम्हाला लग्न कार्यात पारंपरिक लुक हवा असेल तर तुम्ही नक्कीच पैठणी साडी निवडू शकता. तिसरा प्रकार आहे कांजीवरम साडी. दक्षिणात्य भागात लग्नांमध्ये कांजीवरम साडी वापरली जाते. आता त्याचप्रमाणे महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये सुद्धा शालू म्हणून कांजीवरम साडी वापरण्याचा ट्रेंड चालू आहे. कांजीवरम साडीमध्ये सुद्धा आता मार्केटमध्ये खूप छान असा डिझाईन्स आणि कलर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही कांजीवरम साडीसुद्धा लग्नासाठी निवडू शकता. या साडीची किंमत 2 ते 3 हजारांपासून चालू होते. साडीचा चौथा प्रकार आहे उपाडा सिल्क साडी. बघा, लग्नामध्ये खूप धावपळ असते आणि आपल्याला अशा वेळेस जड साड्या नेसायला नको वाटतं. त्यावेळेस आपण नक्कीच त्या साडी निवडू शकतो. या साडी वजनानेही हलक्या असतात आणि ही साडी वजनाने हलकी आणि आकर्षक असल्यामुळे नेसल्यानंतर अप्रतिम लुक येतो. त्याच्यामुळे ही साडीही आपण लग्नामध्ये नक्कीच निवडू शकतो. पाचवा प्रकार आहे कोटा सिल्क साडी. बघा, एखादी नवरी खूपच नाजूक असते, त्यावेळेस खूप वजनी साडी तिला झेपणं अवघड होतं. त्यावेळेस कोटा सिल्क हा उत्तम पर्याय असू शकतो. ही साडी वजनाने जरी हलकी असली तरी तेवढीच ती आकर्षक आणि देखणी आहे. त्याच्यामुळे लग्नासाठी सुद्धा नवरी मुलगी कोटा सिल्क साडी निवडू शकते. साडीचा सहावा प्रकार आहे नारायणपेठ साडी. नारायणपेठ साडी ही पारंपरिक साडी आहे आणि ही नेसल्यानंतर खूप छान असा लुक देते. जर तुम्हाला लग्नामध्ये काठपदर साडी ही खूप जड असतात तर त्या नको वाटत असतील तर तुम्ही नारायणपेठ साडी हा एक उत्तम पर्याय आहे. ही साडी जरी वजनाने हलकी असली तरी ती नेसल्यानंतर खूप अतिशय अप्रतिम असा लुक देते आणि पारंपरिक ही साडी आहे. त्याच्यामुळे ही साडीसुद्धा तुम्ही असं लग्न कार्यामध्ये किंवा इतर कुठल्याही सणांसाठी नक्कीच निवडू शकता. साडीचा सातवा प्रकार आहे इरकल साडी. इरकल साडी ही मूळची सोलापूरची. ही साडी ही इतर साड्यांपेक्षा का वेगळी असते तर या साड्यांचे कलर्स हे डार्क आणि कॉम्बिनेशन ही खूप छान असतं. त्याच्यामुळे ही साडी ही इतर साड्यांपेक्षा खूप छान अशी असते आणि ही साडीचं सूतही खूप सॉफ्ट असते. जे आपण नऊवारी साड्यांचे सूत जसे मऊ सूत असते तसेच या साड्यांचे सुद्धा असते. त्याच्यामुळे तुम्ही इरकल साडीसुद्धा कार्यक्रमासाठी नक्कीच उत्तम पर्याय म्हणून निवडू शकता. या साडीवर नाजूक अशी बुट्टीही असते आणि या साड्यांचे काठही खूप छान असतात. त्याच्यामुळे ही साडी नेसल्यानंतर अप्रतिम असा लुक देते. साडीचा आठवा प्रकार आहे खण साडी. तर खण साडी ही सध्या 2 वर्षांमध्ये खूप ट्रेंडिंगला चाललेली आहे मार्केटमध्ये. तर आपण लग्नामध्ये सुद्धा किंवा इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमांना, हळदी कुंकासारखा कार्यक्रम असेल, संक्रांती असेल तर आपण इतर सणांमध्ये सुद्धा खण साडी निवडू शकतो. खण साडी ही अतिशय नेसल्यानंतर पारंपरिक लुक देते आणि या साडीमुळे आपला लुक हा खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक दिसण्यास मदत होते. जर खण साडीवरती आपण ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली तर खण साडी आपला लुक तर छान देतेच, पण त्या ज्वेलरीमुळे सुद्धा खण साडीचा लुक हा खूप रॉयल दिसण्यास मदत होते.
खण साडीमध्ये सुद्धा आता त्यावरती नथीची डिझाईन असलेली खण साडीसुद्धा मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग चाललेली आहे. तर लग्न कार्यासाठी सुद्धा तुम्ही उत्तम पर्याय म्हणून खण साडी निवडू शकता. साडीचा 9वा प्रकार आहे चंदेरी सिल्क साडी. आता सध्या मार्केटमध्ये प्रचंड मागणी असलेली साडी म्हणजे चंदेरी साडी. या साडीला खूप सध्या मार्केटमध्ये मागणी आहे आणि लग्नामध्ये सुद्धा या साड्या खूप जास्त प्रमाणात दिसून येतात. चंदेरी साडी ही नेसल्यानंतर खूप मॉडर्न आणि स्टायलिश लुक देते. ज्या स्त्रिया खूप नाजूक असतात त्या नक्की चंदेरी साडी निवडू शकतात. चंदेरी साडीमुळे खूप आकर्षक आणि स्टायलिश लुक येतो, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच लग्न कार्यासाठी उत्तम पर्याय म्हणून चंदेरी साडी निवडू शकता. साडीचा 10वा प्रकार आहे ऑर्गेन्झा साडी. आता सध्या मार्केटमध्ये नवीन आलेली ही ऑर्गेन्झा साडीचा ट्रेंडसुद्धा खूप चाललेला आहे. तर तुम्हीसुद्धा ही साडी नक्कीच लग्न कार्यासाठी किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी निवडू शकता. साडीचा शेवटचा प्रकार आहे डिझायनर साडी. काठपदर साड्या आपल्याला सारख्या सारख्या नाही नेसू वाटत, तर काही कार्यक्रमांना ह्या डिझायनर साड्याच छान वाटतात. तर लग्नाचं रिसेप्शन असेल किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा लग्नाचा पार्टी असेल तर त्यावेळेस आपण डिझायनर साडीच निवडली पाहिजे आणि पार्टीसाठी ही डिझायनर साड्याच खूप छान लुक देतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.